हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर आता आंघोळ वगैरे झाली आहे माझी मस्त. आता म्हटलं स्वयंपाक करावं. पूजा वगैरे केली आहे मीनं. हे पहा मस्त पूजा तुम्हाला माहीतच आहे, भाडून असते माझ्या घरची पूजा. रोज सकाळ संध्याकाळ प्रश्न पडतो की भाजीला काय करावं. तर म्हटलं आता कुकर लावून देतो, मग नंतर भाजीचा विचार करू काय करायचं आहे. चला तर मी आता मस्त कुकर लावते. सिंगल कुकर लावल्यापेक्षा चला म्हटलं हा डब्याचा कुकर लावा. कारण काय होते, डाळ भाताचा कुकर तर आमच्या घरी रोजच लावावा लागते. कारण त्रिशूला पाहिजे असते वरण भात रोजच. डाळ भात टाकला नाही तर ती रोजच मागते. कुकर आधी लावून देते मी आणि मग कुकर होत राहते. कारण या कुकरला माझ्या अर्धा तास तर लागतोच मला. रोज हा वरण भात व्हासाठी अर्धा तास लागतो. कारण मी ते कुकर गॅसवर ठेवून देते अर्धा तास व्हासाठी बरोबर. आणि मग नंतर भाजी वगैरे चिरत बसते. पण आता भाजी वगैरे तर सध्या तर काही भाजी वगैरेला काहीच नव्हतं. तर हे तुरीचे दाणे वगैरे होते. गॅसच्या विटावर वगैरे पाणी वगैरे सांडलं तर मी ते लगेच हातोहात पुसून घेते. कारण मग ते पाणी वगैरे सांडलं आणि त्याच्यावर मग स्वयंपाक केला आणि मग त्याच्यावर होतं गॅसच्या विटावरचं खूप जास्त पसारा असला ना, मग मला ते सुचतच नाही स्वयंपाक करायचं. त्यामुळे मी ते पाणी वगैरे सगळं पसारा वगैरे आधी साफ करते, नंतर मग स्वयंपाक करायला बसते. तुम्हाला माझे डेली अपडेट कसे वाटतात प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कणिक वगैरे तुम्ही आधीच भिजवून ठेवली होती. ते काय होतं, मग कणिक आधीच भिजवून ठेवली तर छान पोळ्या होतात म्हणतात, नरम होते. म्हणून मी ते आधीच भिजवून ठेवली होती. तर मी आता हे करत आहे शेंगाची भाजी. तर मी हे मसाला तर आधीच आमच्या घरी काढून ठेवला होता. ते काय करते मी मसाला म्हणजे आपलं कांदा खोबरं लसूण हे 2-3 दिवसासाठी मी काढून ठेवत असते. म्हणजे मग ते एका दिवशी काढून ठेवते आणि ते मग नंतर मग फ्रीजमध्ये ठेवून देते. एखाद्या वेळेस जर आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा असला तर कसं मग वेळेवर मसाला काढा. म्हणून कसं मी आधीच मसाला काढून ठेवत असते. मग कोणी आलं वगैरे वेळेवर तर मग लवकरात लवकर भाजी होते. त्यामुळे मसाला काढून ठेवते मी आधी. इकडं कुकर पण झाला आहे आपला. वरण भाताचा कुकर शिजलेला आहे. तर फ्रीजमध्ये मला मग दही दिसलं होतं. तर मी मग म्हटलं चला दह्याची कढी करून घ्या. मग दह्याची कढी वगैरे केली मी. वरणाला फोडणी वगैरे दिले, पोळ्या गिळ्या करून घेतल्या. हे बघा वरणाला फोडणी दिली मी. हे दाण्याची भाजी, हे बघ कढी आणि हा भात करून घेतला. तर तुम्हाला हा माझा स्वयंपाकाचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. नमो बुद्धाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.